नमस्कार, मी डॉक्टर अजित कुलकर्णी, चेस्ट फिजिशियन, ॲस्ट्राधार हॉस्पिटल, कोल्हापूर. वर्ल्ड अस्थमा डेच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतोय. अस्थमा किंवा दमा हा काही नवीन आजार नाही. गेली कित्येक शतकं तो आपल्याबरोबर आहे. अस्थमा हा मुळात गंभीर आजारपणाचा भाग असतो. अस्थमाबद्दल गोष्टी माहिती एवढंच आहेत की अस्थमा हा कधीही गंभीर स्वरूप धारण करत नाही, पण त्याच्याबद्दल आपल्याला असलेल्या ज्या काही भ्रामक कल्पना आहेत त्याचंच अडचण जास्ती आहे. उदाहरणार्थ, जी पंपाद्वारे घ्यायची ट्रीटमेंट प्रणाली आहे ती आपण वापरतच नाही किंवा अस्थमाची औषधं घेतच. आज जग असं म्हणते की अस्थमामुळे एकाही माणसाचा मृत्यू होण्याचं कारण नाही. त्याच ठिकाणी आज भारतामध्ये दरवर्षी कमीत कमी 2 लाख मृत्यू अस्थमामुळे होतात. जगामध्ये असलेल्या एकूण अस्थमाच्या रुग्णसंख्येच्या पैकी 46% रुग्णसंख्या ही भारतामध्ये आहे. दुर्दैवाने यातले 90% लोक अस्थमाची ट्रीटमेंट व्यवस्थितपणे घेत नाही. अस्थमाची ट्रीटमेंट प्रणाली ही फक्त पंपाद्वारे औषध घ्या हीच आहे. ही गेली 50 वर्षापासून जगामध्ये रूढ आहे, जी आपण अजूनही वापरत. अस्थमाच्या औषधांच्या मध्ये पंपामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे झालेले तक्रार कमी करणारा आणि पुढच्या तक्रारी होऊ नयेत म्हणून वापरणार. त्याच्यामध्ये इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे अत्यंत महत्त्वाचं प्रभावी औषध आहे. आपण ह्या गोष्टी खूप टाळत राहतो आणि अस्थमा आपल्याला त्रास देतात. अस्थमासाठी व्यवस्थित जीवनशैली, ॲलर्जी टाळण्याचा प्रयत्न, मास्क वापरणे, आजारपण समजून घेणे आणि पंपाद्वारे ट्रीटमेंट घेणे इतकी साधी ट्रीटमेंट प्रणाली आहे. आपल्याला जर चष्म्याचा नंबर आला तर आपण चष्मा वापरतो, इतकी अस्थमाची ट्रीटमेंट सोपी आहे असं मला वाटतं. तो अस्थमाबद्दलचा गैरसमज खरोखर दूर करा. अस्थमासाठीची साधी ट्रीटमेंट प्रणाली वापरा आणि सिम्पटम मुक्त राहा आणि तुमचं आयुष्य एन्जॉय करा. धन्यवाद.